पण केपीमध्ये आपण काय पाहतो मोस्टली, की आपल्या कुंडलीची जी 12 स्थानं आहेत, त्या 12 स्थानांचे सबलॉर्ड आणि 12 स्थानं म्हणजे तुमचं ओव्हरऑल लाईफचा एक एनालिसिसच आहे. जोही तुमचा क्वेश्चन येतो तो त्या केपीच्या सबलॉर्ड उपनक्षत्र स्वामी जो ॲक्युरसी देतो. म्हणजे पारंपरिक किंवा वैदिक नाही. आपण साधं लग्न लागण्यासाठी 20 एक रूल धरून चाललोय, तर केपीमध्ये तुमचा एकच रूल आहे, की सप्तमाचा सबलॉर्ड 2, 7, 11चा कार्यश असेल आणि त्या ग्रहांशी रिलेटेड महादशा, अंतर्दशा आणि विदशा ह्या जेव्हा येतात त्यावेळेला लग्न होतं. याची ॲक्युरसी ही किती म्हणजे खूप जास्त आहे का? 95% to 97% पर्यंत आहे. पण दशांचा एनालिसिस पण तेवढाच गरजेचं आहे. आता समजा एखाद्याच्या पत्रिकेत नुसताच योग आहे, पण 7व्या स्थानाशी रिलेटेड दशाच नाही आली, तर मग लग्नाला ते पोषक स्थान मिळायला पाहिजे ना. मग अशा वेळेला आपल्याला पुन्हा देवावरती थोडंसं डिपेंड राहावं लागतं, की नवनाथ भक्ती सारखा अध्याय असेल त्याच्यातला 39वा अध्याय तो वाचावा. म्हणजे असे उपाय आहेत. पण हा एकच नियम आहे, की 2, 7, 11. 2 म्हणजे कुटुंबस्थान, 7 म्हणजे जोडीदार, 11 म्हणजे इच्छापूर्ती. 2, 7, 11 असेल तर तुमचा विवाह होईल. आता ह्याच्यामध्ये अजून एक मला थोडंसं स्पष्ट बोलते मी, की आपण लग्न जुळवताना फक्त गुरुजींना कुंडली देतो. 36 गुणांपैकी किती गुण जुळतात बरोबर. हे पाहिलं जातं. पण माझं म्हणणं, की तुम्ही इन डिटेल पहा. कारण 36 गुण जुळून सुद्धा कधी-कधी 6 महिन्यात विभक्त झालेली जोडपी पाहिली. त्याचं कारण काय? शुक्र बिघडलेला कुंडलीत, 7वं स्थान बिघडलेलं आहे. अगेन गुरुची दृष्टी नसेल. समजा एखाद्याच्या पत्रिकेमध्ये बिघडलंय 7वं स्थान, 6वं स्थान लागलंय. कोणत्याही स्थानाच्या मागचं स्थान त्याचा व्यय करतं. मग त्याच्या कुंडलीमध्ये सपोज 6वं स्थान लागलंय. पण मग मी पत्रिका पाहताना मी काय केलं पाहिजे, की त्याच्या पत्रिकेमध्ये शुक्र चांगला आहे का? पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTubeवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.